नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या तिखट चटणी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहे अगदी 10 मिनिटात होणारी वाटाण्याची भाजी। हिरव्या वाटाण्याची भाजी करणार आहोत आपण एकदम सोप्या पद्धतीने। बघू शकता, वाटाणे घेतलेत स्वच्छ धुवून, बटाटे घेतलेत, मसाल्यामध्ये अद्रक लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट करायची आहे, 1 कांदा 2 टोमॅटो आणि धना जिरा पावडर, गरम मसाला, हळद, मिरची पावडर घ्यायची आहे, तमालपत्र, खडे मसाले सगळे घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे। पहिले अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीची वेगळी पेस्ट करायची आहे आणि नंतर टोमॅटो कांद्याची वेगळी पेस्ट तयार करायची आपल्याला। छान आणि एकदम 10 मिनिटात कुकरमध्ये भाजी बनवणार आहे। जास्त टाईम लागत नाही भाजी बनवायला। कुकरमध्ये भाजी का बनवायची? वाटाणे आपल्याला पाहिजे तेवढे शिजतात। दुसरं म्हणजे भाजीची जी कन्सिस्टन्सी असते ते एकदम थिक असते, अशी पातळ भाजी होत नाही। म्हणजे वाटाणे एका साईडला भाजी एका साईडला, खूप छान भाजी होणार आहे। 1 नंबर हॉटेलची पण भाजी तुम्ही विसरून जाणार जेव्हा ही भाजी बनवणार तेव्हा। फटाफट आपण मसाले काढून घेऊ, सोबतच साफ पण करत जायचं आहे। सुरुवातीला अद्रक लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेऊ, बारीक पेस्ट करायची आहे। कांदा टोमॅटोची पेस्ट, हे नवीन बटाटे आहेत त्यामुळे त्याला माती जास्त आहे, त्यामुळे त्याला पाण्यामध्ये भिजत घातले होते। व्यवस्थित त्याला कापून आपण, साले खूप पातळ आहे ज्यामुळे ज्याची साले निघतील तेच काढा, नाही काढले तरी चालणार आहे कारण की बटाट्याची साले खूप पातळ आहेत। बघू शकता, फटाफट फटाफट 10 मिनिटात आपली भाजी बनवून तयार होणार आहे। बटाट्याच्या 4 फोडी करून घ्यायच्या आहेत। चला आपण भाजीला फोडणी देऊ। कुकर ठेवले, कुकरमध्ये खडे मसाले टाकून तेल टाकून घ्यायचे। व्यवस्थित गरम झालं की आपण त्याच्यात कांदा टमाट्याची पेस्ट टाकून घेऊ, त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे जेणेकरून कांदा आणि टमाटा व्यवस्थित शिजले आणि फ्राय होईल, त्याचा कच्चापणा निघून जाईल। ते व्यवस्थित फ्राय झालं की आपल्याला त्यात हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे, अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची आहे। बघू शकता, हे आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे। सगळं एकजीव करून फ्राय करून घ्यायचं आहे मस्त। नंतर आपण खडे मसाले टाकू, धना जिरा पावडर, हळद, गरम मसाला आणि लाल तिखट, हे सगळं आपल्याला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून व्यवस्थित हलवून आपण त्यात टाकून घेणार आहे। मसाला व्यवस्थित फ्राय करायचा। मसाला व्यवस्थित फ्राय झाला की भाजीला आपोआप चव येते। बघू शकता, अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा, खूप छान बनते ही भाजी, खूप टेस्टी लागते। आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रेसिपी पाहायला भेटतील। मसाला झालेला आहे, आपण आता वाटाणे आणि बटाटे त्यात टाकून घेऊ। 10 ते 12 मिनटं आपल्याला व्यवस्थित मसाला हा तेलात फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यात वाटाणे टाकणार आहे। मसाला व्यवस्थित फ्राय झाला
की भाजीला आपोआप चव येते. वाटाणे बटाटे टाकून झाले, व्यवस्थित फ्राय करायचं आहे. तुम्हाला लागेल तेवढं कोमट पाणी त्यात टाकायचं आहे. एकदम डायरेक्टली थंड पाणी टाकायचं नाही आहे. इथं मी अर्ध पातेले जवळजवळ पाणी टाकलेलं होतं. कुकर लावून घ्यायचं आहे. 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहे फक्त. जास्त शिजवायचं नाही आहे. वाटाण्याचा गाळा नाही करायचा आहे. बघू शकता प्रॉपर बटाटे आपले वाटाणे पण शिजलेले आहेत. आणि भाजी बघू शकता किती थिक दिसते. मस्त कोथिंबीर टाकून गार्निश करायची. अगदी 10 मिनिटात तयार होणारी भाजी. आमचं कुकर थोडं छोटं आहे, त्यामुळं तो मसाला साईडला सांडलेला दिसतो. पण भाजी खूप छान झालेली होती. आणि थंडी म्हणजे वाटाण्याचं सीझन, त्यामुळं आम्ही दर 2 दिवसाला करतच असतो त्याचे वेगळे वेगळे पदार्थ. तुम्हाला आणखी याबद्दल काय पाहायला आवडेल मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या. बघू शकता एकदम रस्सा एकदम आपल्याला पाहिजे तसा. हॉटेलची भाजी विसरून जाल तुम्ही जेव्हा ही भाजी बनवता तेव्हा. ताट वाढून घ्यायचं आहे. भाजी चपातीसोबत, परोठ्यासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा एकदम छान लागते. नक्की एकदा ट्राय करा. हे आमचं बाळ चॉकलेटसाठी रडतंय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. थँक्यू.